आज जो निकाल झाला, आज न्यायमूर्तींनी सांगितलं की तपशीलवार जो आदेश आहे तो मी नंतर वेबसाईटवरती अपलोड करतो, पण तत्वतः ह्या तिघांचे पण जामीन मी मंजूर करत आहे. एक, त्यामुळे आदेश यायला कदाचित 1-2 दिवस जातील, कारण न्यायमूर्ती पण व्यस्त आहेत, ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट, मागण्या 3 होत्या. एक, या केसमधले आरोपी अमोल काळे आणि शरद कळसकर या दोघांच्याही अटका साधारण 2018-19 मधल्या, म्हणजे 7 वर्ष झाली तरी केस संपलेली नाही आणि जामीन मिळत. तर सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर यावर्षी आम्ही ते उच्च न्यायालयात ते दाखल केलेले, जे आज झालेले आहेत. आणि दुसरं, डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, म्हणजे जे ENT गोल्ड मेडलिस्ट सर्जन, जे ह्या केसमध्ये 2016 मध्ये अटक झालेले, 2018 सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयासमोर सरकारी पक्ष गेला, ते म्हणाले हा रद्द करा, पण उच्च न्यायालयाने ते काही ऐकलं नव्हतं की ह्याच्यात काय रद्द करण्यासारखं नाही. मग सरकार परत खाली आलं की आम्ही इथे ट्राय करतो, आणि सत्र न्यायालयाने स्वतःच दिलेला जामीन परत फेटाळला आणि त्यांना 16 जुलै 2024 परत आत जायला लागलेला. आता वर्ष होऊन गेलं. तर आम्ही युक्तिवाद असा केलेला की हा अन्याय आहे. म्हणजे एकदा सत्र न्यायालयाने निकाल दिला आणि या केसमध्ये इतक्या विसंगती आणि परस्पर विरोधी गोष्टी आहेत की ज्या खालच्या न्यायालयाने एकदा कन्सिडर केल्यावरती परत स्वतःच आपलं म्हणणं बदलू नाही शकत. म्हणजे निकाल एक आणि स्पेसिफिक असला पाहिजे. आणि या केसमध्ये एकूण पोलिसांचं जी चार्जशीट बघितली तर 3 वेगवेगळी मॉडेल्स आहेत. पहिलं मॉडेल, ते म्हणतात हे 2 आरोपी समीर गायकवाड आणखीन एक, मग दुसरं म्हणतात सारंग अकोलकर आणखीन एक, आणि मग म्हणतात सागर लाखे, त्यांचा जो स्टार विटनेस आहे तो सांगतो ते अजूनच तिसरे आहेत. म्हणजे नक्की कोण, हे त्यांनाच कन्फ्युजन आहे. ही परिस्थिती आम्ही न्यायालयासमोर सगळी दाखवली आणि त्याच्यातून हा जामीन मंजूर झालेला आहे. अर्थात मी आज सगळ्या तुमच्यासोबत असलो तर याच्यात एक मोठी वकिलांची टीम लढत होती, कारण हे भगव्या दहशतवादाचं कुठेतरी नॅरेटिव्ह बनवायचा प्रयत्न होता. सिनियर वकील नितीन प्रधान, शुभदा खोत, पुष्पा गनेडीवाला, सिद्धविद्या, मी, असे अनेक वकील ह्याच्यात होतो. एक मोठी टीम यांनी काम केलेलं आहे, ही गोष्ट नक्की. हे 3 जर बाहेर पडले तर 2 त्यांच्या म्हणण्यानुसार ॲब्स्कॉन्डिंग आहेत, तर बाकीचे सगळे आरोपी आता बाहेर आले असं म्हणता येईल. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.